जे संघ इथे मात्र टायटल विनिंगच्या ईर्षेने उतरलेले आहेत या उपसरपंच चषक 2021च्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्या प्रत्येक संघाची एक इच्छा असेल की प्रत्येक फेरीमध्ये आपला खेळ बहारदार कसा होईल, आपल्या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन विजयाच्या दिशेने आपण कसे जाऊ आणि या टायटल विनिंगच्या स्वप्नामधला जो आपला प्रवास आहे त्याचा मार्ग कसा सुकर केला जाईल या सगळ्या गोष्टी मात्र इथं पाहिल्या जातील. यावेळेला स्ट्राईकला असेल बॅट्समन प्रणव, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन राज आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सापे संघाकडून गोलंदाज कपिल. मध्यम गतीचा गोलंदाज अब ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळाला, शॉर्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक हलकीची कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाचं खातं देखील उघडलं गेलंय. एक धाव या वेळेला वेलकम बॅक कमबॅक म्हणण्यापेक्षा एक हल्ला केलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. यॉर्करचा चेंडू त्रिफळा चित करतोय आणि पहिला झटका बसतोय तो आलिमघर संघाला. लवकरात लवकर आपण क्रीज मध्ये यायचंय, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणतो ना यशामागं काहीही रहस्य नसतं, योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते यश आपल्याला साध्य करता येतं आणि मिळवता येतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करत असा, क्रीडा असो, आर्ट असो, तुमच्या स्वतःचं नोकरीचं फील्ड असेल, करिअर असेल, या सगळ्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून यशाकडे जाणारा जवळचा सोपा सहज सुलभ असा मार्गच अजून तयार झाला नाहीये. त्यासाठी प्रचंड मेहनत, कठीण परिश्रम, संघर्ष संघर्ष आणि संघर्ष हाच एकमेव उपाय. यावेळेला कपिलच्या माध्यमातून प्रतिम गोलंदाजीची सुरुवात झालेली आहे ती सापे संघाकडनं. या षटकातला तिसरा चेंडू बॅटिंग मार्कवर आता सज्ज असेल बॅट्समन भावेश. पिच बॉल त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली होती, संधी हुकली गेली आहे आणि यावेळेला कॉन्सन्ट्रेशन लूज झालं बॉलर कपिल याचं. दुसरी जी संधी निर्माण झाली तीही हुकली गेली आणि जीवदान मिळालंय खऱ्या अर्थानं बॅट्समन भावेश याला. म्हणतात ना संधी ही स्वतःहून चालून येत नाही, ती निर्माण करावी लागते आणि याही पुढे जाऊन म्हणावं लागेल निर्माण झालेल्या संधीचं सोनं देखील करता आलं पाहिजे. नाहीतर निर्माण झालेल्या संधी जर वाया व्यर्थ जायला लागल्या तर मग समजून जायचं अजून आपल्यामध्ये बरंचसं शिकणं बाकी आहे. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. एक सुंदर वर्चस्व गाजवलं गेले, मध्यम गती आहे, रनअप जवळपास 7 ते 7-8 पावलांचा रनअप असेल, 10-12 पावलांच्या रनअपनं हा गोलंदाजी करतोय. आपल्या संत गतीच्या चेंडूला वळवण्याची क्षमता देखील बाळगणारा हा गोलंदाज आहे आणि पर्याय स्वरूपी जे बॅटला बॉलला मिडल करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज त्याचा एक अनसक्सेसफुली अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, व्हॉट बॉलिंग यार. असं म्हणतात ना की माझ्याकडे वेग नसेल पण माझ्याकडे अचूक टप्पा आहे, माझ्याकडे स्पीड नसेल पण माझ्याकडे लेंथ आहे, लाईन आहे आणि समोरच्या फलंदाजांना जकडून ठेवण्याची ताकद आहे, हे मात्र ठासून सांगितलं जात आहे कपिलकडनं. या वेळेला वेगवान चेंडूचा केला गेला वापर, स्टेप आउट करून खेळण्याचा केला गेला प्रयत्न, बॉल टाकणाऱ्या टप्प्यापर्यंत बॅट्समननं पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळीच हेरले ओळखलेत फलंदाजाचे मनसुबे आणि ते मनसुबे उधळवण्याचा यशस्वी झालाय प्रयत्न. काय सुंदर बॉलिंग होते स्लॉकच्या षटकामध्ये, या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकात. यावेळेला जागा बनवली आहे
जोरदार प्रहार केलाय, मात्र उंची गाठले क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली बसेल दुसरा झटका. कौतुक करावं तितकं कमी बॉलर कपिल याच. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. 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 थँक्यू. चला, सापे संघ टीम मीटिंग नकोय. SK स्पोर्ट्स सापे, आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. स्पीड अप प्लीज यार. हेच पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 2 बाद 3 धावा. मागच्या 3-4 सामन्यांपासून जर आपण बघत असू तर प्रत्येक मॅच मध्ये जी स्लॉकची ओव्हर टाकली गेली आहे, म्हणजे प्रत्येक संघाचा जो स्ट्रायकर बॉलर आहे त्या स्ट्रायकर बॉलरनं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं गेलंय. आणि ज्याप्रमाणे कर्णधारानं सांगितलं होतं सापी संघाच्या नाणेफेक जिंकल्यानंतर की माझ्या गोलंदाजांवर विश्वास आहे, मला माझ्या गोलंदाजीची स्ट्रेंथ माहित आहे, ताकद माहित आहे, त्यांचे स्ट्रॉंगेस्ट पॉइंट माहित आहेत आणि म्हणून मी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो आणि अमुक टार्गेट पर्यंत त्यांना रोखण्यासाठी माझ्या गोलंदाजांच्या खांद्यावरची जबाबदारी दिली आहे. ते यशस्वीरित्या ते पार पाडू शकतात इतका टोकाचा विश्वास देखील माझा आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर जीवन आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन प्रणव. यावेळेला एक सच्च्या दिशेने आपला खेळलेला फटका पाहायला मिळतोय. एक शॉट पूल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. चूक थ्रो. कदाचित ती जर धावगती वेगवान असती तर मग मात्र ही दुसरी धावही पूर्ण झाली असती. पहिल्या धावेच्याच वेळेला प्रयत्न करायला हवा होता. पैकी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 4. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल जीवन. एक आत्मविश्वास, स्वतःला विश्वास द्यावा लागतो की मी हे करू शकतो आणि जे इतरांना वाटत नाही की याच्याकडे ही क्षमता नाही, त्यावेळेला त्यांचं तोंड धरण्यापेक्षा मी करत असलेल्या कृतीतून मी माझी योग्यता, माझी पात्रता, माझ्यामध्ये असलेली क्वालिटी. सापे संघ हा ऑफिशियल कॉल असेल शेवटचा. यापुढे जर आपण विलंब लावला फॉर व्हॉट. धावा झाल्या 4 पहिल्याच चेंडूवर. मित्रा, पहिला चेंडू 1 रन, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू 1 रन, चौथा चेंडू 1 रन, 5वा चेंडू डॉट, 6वा चेंडू विकेट. ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हर इज नाऊ प्रोग्रेस आणि त्यामध्ये 1 रन, 4 धावा आहेत. अंपायरला विनंती आहे की जर विलंब लावत असेल तर आपण स्ट्रिक्ट ऍक्शन ऑन ग्राउंड घेऊ शकता. ओके. यानंतर या दुसऱ्या चेंडूवर मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करण्याची संधी मात्र गमावली नाहीये ती बॅट्समन प्रणव यानं आणि हा संघर्षमय षटकार. खेळाला आहे हो मान, आहे खेळाडूंचा जीव की प्राण. आहे खेळाडूंचा जीव की प्राण. आहे खेळाडूंचा. थँक्यू डीजे. या 6 धावांनिशी आता मात्र जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 1010, म्हणजेच 10 या धावसंख्येवर दुहेरी आकडा गाठण्यात आता यश आलेलं आहे आणि प्रणवच्या या षटकारानं आक्रमक स्वरूपाची बॅटिंग पुन्हा पाहायला मिळेल का याची आशा देखील पल्लवित केली गेली आहे. यावेळेला मात्र दिशा भरकटलेली आणि अतिरिक्त स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 11. यापुढील होणारा सामना यापुढील होणारा सामना जय बजरंग भावाले विरुद्ध चेरोबा वाशेरे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेला लो फुल टॉस होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र
व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही आणि म्हणतात नाही का मनाजोगता फटका देखील खेळता आला नाही. या असतील एकूण या 2 धावा आणि या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती 1 for 14 एकावर 4 14 धावा. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला जोरदार प्रहार चेंडू निघून जातोय का? येस इट्स 4 सीमा पार चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जरीमरी स्पोर्ट्स आलिमघर या संघाची धावसंख्या होतीये ती 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या डावातलं एक शेवटचं षटक बाकी आहे. 14 वरून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 18 या धावसंख्येपर्यंत मजल मारली. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या कपिल यानं. सापे संघ टीम मीटिंग नकोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. शेवटचं षटक येणं बाकी आहे. मी म्हणत होतो की कपिलनं ज्याप्रमाणे सुरुवात केली होती त्यावरून वाटत होतं की समोरच्या आलिमगर संघाला जखडून ठेवण्यामध्ये यश येऊ शकतं. परंतु मात्र त्यानंतर जीवननं चेंडू हाती घेतला आणि त्या जीवनचं जे स्वप्न होतं की या मॅच मध्ये आणखी एकदा हिरो बनण्याचं ते स्वप्न मात्र प्रणवच्या एका षटकाराने भंग पावलं आणि मुकेशच्या शेवटच्या चौकारानं अजून त्याच्यावर मोहर उमटवली. तब्बल 15 धावा जीवनच्या एका षटकामध्ये वसूल केल्या गेल्या आणि याच 15 धावा किती महागात ठरतील. या धावांची लयलूट थांबवली जाईल का? बॉलर नंदकिशोरच्या माध्यमातून की फलंदाज मुकेश आणि प्रणव पुन्हा एकदा तुटून पडतील आणि आक्रमक हल्ला चढवतील हे सगळं बघायला भेटेल या षटकामध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर नंदकिशोर. ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला होता षटकार तो प्रणवचा फटका मात्र चुकलाय आणि नंदकिशोर यानं पहिल्या चेंडूवर प्रणवला धाडलंय माघारी. मुकेश माघारी गेलाय. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रणव, नॉन स्ट्राईकला येईल बॅट्समन चेतन. एक सुंदर सुरुवात नंदकिशोरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कपिलनं पहिल्या स्लॉगचं ओव्हर हाताळली होती आणि त्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या गेल्या होत्या. मात्र नंतर आलेला गोलंदाज जीवन याने तब्बल 15 धावा एका षटकामध्ये मोजल्या आणि मग जो संघामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता तो दडपणामध्ये बदलला गेला आणि समोरचा दडपणाखाली खेळलेला संघ मुक्त हस्तपणे फटकेबाजी करण्यासाठी तयार झाला. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला. यस सक्सेस होतोय का? आणि हो, चेंडू निघून जाईल सीमा पार. देखण्या फटक्यातून आलाय एक सुंदर चौकार. जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 22 या धावसंख्येवर. एक थांबलेल्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय तो बॅट्समन प्रणवच्या माध्यमातून. संघाला जी आक्रमक बॅटिंग हवी होती, फलंदाजी हवी होती, त्याची जबाबदारी पार पाडतोय प्रणव. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवल्या गेल्याचा प्रयत्न झाला. मात्र स्वैर असा मारा, पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 23 धावा. आता मात्र नंदकिशोरच्या मनावर काहीच दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. या वेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कार्पेट चेंडू काऊ कॉर्नरच्या रीजन मधनं सीमा पारगाच्या क्षेत्ररक्षणाचा होतोय परिपाक चौकार. चेंडू जातोय सीमार पार. जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार. या चौकारानिशी आता मात्र जरीमरी स्पोर्ट्स आलिमघर या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 27-27. 2 ओव्हर 7 27 धावा. अप्रतिम फटकेबाजी प्रणवच्या माध्यमातून या मॅच मध्ये पुन्हा आपलं आव्हान जिवंत केलं गेलं या बॅट्समनना.
यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र एज लागून चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये घोषित क्षेत्रात एका धाबेसाठी आणि या एका धावेनं जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची धावसंख्या होती 28 दोनावर 28 धावा आणि या षटकातले अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार होईल नंदकिशोर. या मॅच मध्ये जी कमाल आपल्याला पाहायला मिळाली, प्रत्येक चेंडू गणिक या सामन्यावर एक स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही संघांच्या माध्यमातून. या वेळेला बॅट्समनच्या रडार मध्ये चेंडूच नाहीये कारण दिशाच भरकटली आहे. लेक्समच्या बाहेर चेंडू वाईट साठी आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न वाढेल. धावसंख्या होईल टू 9 दोनावर 9 29 धावा. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल नंदकिशोर. वापसी करतोय की नाही पाहूया. आणि यावेळेला वापसी करण्याची कोणतीही संधी नाहीये. टॉस बॉक्सला सलामी देणारा खन 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 खनित षटकार. या 6 धावांनिशी जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची धावसंख्या होती आता मात्र 35 3 5 35 धावा. आता चेतन सांगतोय अब है मेरी बारी. नंदकिशोर आहे बॉलिंग मार्कवर. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता. उसळी मिळाली नाही. चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. परिणामी निर्धाव चेंडू. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाची धावसंख्या होतीये 35 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 36 धावांची गरज ती एसके स्पोर्ट्स सापे संघाला आणि जवळपास षटकामागे 12 धावांची राखावी लागणार आहे सरासरी. यावेळेला टॉस बॉक्स मध्ये माझ्यासोबत असतील चेरोबा वाशेरे संघ आणि त्याचबरोबर जय बजरंग स्पोर्ट्स भावाले ए संघ. मी टॉस बॉक्स मध्ये निमंत्रित करतोय आदरणीय पंडितजी काकडे साहेब आणि सन्माननीय बलदेवजी पांजे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. दोन्ही संघांना माहित आहे की एका बाजूला उपसरपंच चषक आहे आणि एका बाजूला जय बुरण्यात आहे. हाच कॉल आपण द्यायचा आहे. यावेळेला कौल आलेला आहे उपसरपंच चषक आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघानं. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक विजेत्या संघाच्या कर्णधाराला आपण हे कोल्ड्रिंक शीतपेय जे फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीनं स्पॉन्सर आहे ते आपण बहाल करायचे आहे. ओके, थँक्यू सो मच. दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हावं. मी वळतोय वाशेरे संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहात. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. आपण सेकंड राऊंडची ही मॅच खेळताय, थर्ड राऊंडची मॅच खेळताय. यावेळेला जे प्लेइंग 11च्या माध्यमातून आपण या स्तरापर्यंत पोहोचलेले आहात. काही नवीन बदल आम्हाला पाहायला मिळतील का की त्याच प्लेइंग 11च्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहात? काही बदल नाही, तोच संघ असेल. तोच संघ असेल म्हणजे आपल्या आहे त्याच प्लेइंग 11 वर आपला भरोसा आहे. यावेळेला बॉलिंग करत आहात असा कोणता गोलंदाज आहे की जो तुम्हाला वाटू शकतो की या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तो तुमचा हुकमी एका ठरू शकतो? आमचे तिन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे. तीनही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे. काय टार्गेट असेल की जे तुम्हाला चेस करण्यासाठी सहज आणि सोपं जाईल? 25 ते 30. म्हणजे समोरच्या संघाला 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा इशारा केला समोरच्या संघाच्या कर्णधारानं. माझ्या सोबत आहेत या टेनिस क्रिकेटचा काळ एकेकाळी गाजवणारे ने आस्था गायत ते गाजवण्याचा प्रयत्न करणारे कर्णधार अनंताजी केणे. आपल्या नाणेफेकीचा कौल आपण पराभूत झालात. प्रथम फलंदाजी करण्याची बारी तुमच्यावर आलेली आहे, वेळ तुमच्यावर आलेली आहे. अशा वेळेला माझा एक साधा पहिला प्रश्न असा आहे की जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु टॉस हरल्यानंतर आम्हाला बॅटिंग करायची.
जे क्षेत्ररक्षण घेतलं असतं, निर्णय तुमच्या विपरीत लागलेला आहे आणि आता तुम्हाला बॅटिंग करायची. आता अशा वेळेला टार्गेट काय असेल की समोरच्या संघाला आम्ही इतका टार्गेट देऊ आणि आमचे गोलंदाज तो टार्गेट वाचवतील. 30+. 30+ धावा म्हणजे 10च्या पुढची सरासरी राखली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला तर शुभेच्छा आहेत. शेवटच्या 2-2 मिनिटांचं तुमच्याशी एक संवाद साधेल. हे आयोजन आहे उपसरपंच चषकाची, ही मोठी पर्वणी आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांच्या आयोजनाबद्दल? आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे. हे असे ग्रामीण भागात कमी प्रमाणात बघायला भेटतात आपल्याला. परंतु हे योगेश आपला पाटील जे आहेत ते आमचे जाधव, ते आमचे प्रमित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला इथं संधी दिली खेळाची, त्याच्याबद्दल आभार आहे त्यांच्यावर. थँक्यू अनंताजी आणि वाशेरे संघ. वेळ कमी आहे, मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देईल. आपण तिसऱ्या फेरीतला सामना खेळत आहात, टायटल विनिंगच्या जवळ आहात. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आणि एक चांगला सदाबहार खेळ करा एवढीच एक अपेक्षा. बोलूया कमेंट्री बॉक्समध्ये जिथे असतील या स्पर्धेचे ऑफिशियल कमेंटेटर मिस्टर योगेश पाटील सर. थँक्यू सो मच अमर राऊत. तर इथे मात्र टार्गेट आहे 36 धाबांचं. सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते दत्ता सुतार विथ अरबाज आणि या गोलंदाजी मात्र या ठिकाणी स्वार होतो या हिमांशू पाटील. पहिल्याच षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. या इथे मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी, काय जबरदस्ती इथे मात्र चेंडूचा टप्पा बाउन्स परफेक्ट पाहायला आपल्याला आणि मात्र आता 1 फॉर द ओव्हरचा इथं मात्र इशारा पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते बिनबाद 1. या हंगामातील पहिलीच ट्रॉफी सुपर ट्रॉफी आपण अनुभवली आणि त्या ट्रॉफीमध्ये जबरदस्त फलंदाजी करणारा हा खेळाडू ऋषिकेश पाटील इनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. हिमांशू ओरतो विकेटने पुन्हा एकदा भरपूर वेग इथे मात्र प्राप्त करतोय. कुठल्याही प्रकारचं मात्र ठिकाणी या शॉट सिलेक्शन केलं नाही आणि या निर्धाव चेंडूची इथे मात्र फेकी पाहायला मिळते. या एक पाठीचा कडा म्हणून हिमांशूकडे पाहिला जातो. या हिमांशू तालुका पूर्वी मर्यादित नाही तर चेंडू शिल्लक धारदार आपल्याला पाहायला मिळाली. दुपारचा 17 आपण पाहतो आणि भरपूर संख्येने पाठीराखे आज या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. भरपूर क्रीडा रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतो. या गोलंदाज मुकेश आणि मुकेशने सुद्धा मात्र दाखवून दिलं की हिमांशू विकेट घेऊ शकतोय तर मी सुद्धा तेच कार्य करू शकतोय. पहिल्याच चेंडूवर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि दत्ता सुतार सुद्धा इथे मात्र माघारी परततोय. काय सुरेख गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि 3 आतापर्यंत फलंदाजी इथे मात्र माघारी परत आणि तिन्ही फलंदाज त्रिफलाचित इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र पीडीसी मधील बाहुबली येतोय खेळण्यासाठी नंदकिशोर बजागे आणि इथे मात्र नंदकिशोरला मात्र जीवनदान मिळतोय. भरपूर वेल चेंडू हवेत होता, असं वाटलं की एक क्षण झेल टिपला जाईल परंतु झेल ड्रॉप झाला आणि मात्र 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केल्या. नंदकिशोर आणि मोहन सालवी असे 2 फलंदाज आता मात्र आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. अगदी पॅक टीम आज आपल्याला एस के स्पोर्ट्स आपल्या संघाची पाहायला मिळाली परंतु हवी तशी आतापर्यंत कामगिरी मात्र पाहायला मिळत नाही. इथे मात्र चेंज ऑफ पेस पहा, व्हेरिएशन किती सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अंगाला स्पर्श झाल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये जातोय पण त्यांचा लेग बायचा इशारा. अंतर धावा आपण पाहतोय. सिंगल डबलने आता मात्र काहीही साध्य होणार नाही. तुम्हाला मात्र धावांचा पाठलाग करत असेल तर मात्र मोठे फटक्यांची फार अत्यंत गरज आहे आणि इथे मात्र फुलर लाईन डिलिव्हरी पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली आणि ही स्थिती आपण पहिल्या मॅचपासून मात्र या खेळपट्टीवर अनुभवतोय. जी जे फलंदाजाने परिस्थिती ओळखली ना तो फलंदाज मात्र या खेळपट्टीवर हवी तशी फलंदाजी करू शकतोय. परंतु या ठिकाणी या डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन काय जबरदस्त मात्र या ठिकाणी भेदक मारा पाहतोय. पहिल्यांदा हिमांशू पाटीलने अतिशय कंजूस गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मात्र मुकेश सुद्धा मात्र तसंच कार्य करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू
या खेळपट्टीचा मात्र रंग त्याने ओळखलाय आणि मात्र त्याच प्रकारे मात्र एक सफल षटकाची अजूनही समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टार्गेट 36 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी एस के स्पोर्ट सापे संघ आणि 2 षटकामध्ये आता मात्र फक्त आणि फक्त धावा जोडलेल्या 4 म्हणजे येणारे आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची गरज. झाबेली सापे संघ गोलंदाजी करत होता त्यावेळी कपिल मागेने 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. एक पकड त्यांनी निर्माण केली होती परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिले तर 15 धावा जीवनने खर्च केले आणि शेवटच्या षटकामध्ये 17 धावा नंदकिशोरने खर्च केले आणि तिथूनच मात्र या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहिलं आपण जरीमरी अलिमगड संघाचं. 6 चेंडू विजयासाठी आता मात्र गरज आहे ती 32 धाब्यांची आणि या 32 धाबा वाचवण्यासाठी आता मात्र गोलंदाज इथे मात्र सज्ज होते या अलिमगड संघाच्या माध्यमातून. अमित सामना करेल मोहन सालवी. इथे मात्र पहिला चेंडू ओव्हर पिच आहे. टायमिंग मात्र झुललाय परंतु चेंडू राहील मैदानाच्या आतमध्ये. सुटलाय वाईडिश लॉंगॉनला झेल आणि फलंदाजाने पूर्ण केल्या 2 धावा. झेल इथे मात्र ड्रॉप झाले परंतु काही असं वाटतं की जास्त नुकसान काही होणार नाही. ज्या अनुषंगाने धाब्यांची अजूनही गरज आहे ती म्हणजे सापे संघाला 5 चेंडू शिल्लक 29 धाब्यांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र षटकाराची आवश्यकता आहे. 30 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र षटकार इथे मात्र ठोकावा लागेल. एक विकल्यासह तुम्हाला विक्रम नोंदवावा लागेल परंतु तसं काही घडणार नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय डॉट आणि आता मात्र तो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र कुठेतरी अलिमगड संघाच्या खेळवडीच्या नाकापर्यंत दरवलतोय. भरपूर चांगला क्रिकेट आज अलिमगड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निलेश पाटील पुरस्कृत संघ आहे जरीमरी स्पोर्ट अलिमगड. इथे मात्र सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न पण तो लॉंगॉनकडे मात्र पाहतो जे मुकेश आहे चूक करणार नाही ज्यांनी चांगलं षटक हाताळलं आपल्या संघासाठी चांगली फेकी करतोय. सिंगल धाव कंप्लीट आणि आता मात्र या ठिकाणी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. याचं कारण असं की बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली शेवटच्या मोमेंटला मुकेश आणि त्यानंतर चेतनने आणि या गोलंदाजीमध्ये मात्र हिमांशू पाटीलचं काय जबरदस्त परफॉर्मन्स. फुल टॉस चेंडू आणि आता मात्र चेंडू पाहिला तर डिक्लेअर झोनमध्ये निघून जातो. या मैदानाच्या काही मर्यादा आहेत. एक बाईकची चावी हरवलेली आहे. शाईन गाडी आहे जर कोणाला सापडली असेल तर आपण समोरच्या कक्षामध्ये मात्र ठिकाणी जमा करायची आहे. अमित पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी पायांमधून मात्र खोदून काढला जातो. ह्या फटका ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप वरनं खेळाडू येतील चेंडूला उचलून फेक करतील तात्पुरती मात्र फक्त एकच धाव आणि या सामन्यातील आणि या षटकातील आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 1. पूर्णपणे विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय जरीमरी स्पोर्ट अलिमगड संघ. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर अजून मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. जे बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध चिरोबा स्पोर्ट वाशेरे आणि शेवटच्या चेंडूवर इथे मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉनला आणि मात्र या ठिकाणी भरपूर मोठा विजय जरीमरी स्पोर्ट अलिमगड संघाने विजय संपादन केलेला आहे. अभिनंदन अँड हार्ड लक ज्ञानेश्वर मागे हार्ड लक एस के स्पोर्ट सापे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.